कुठल्याही प्रकारचं गेल्या 10 वर्षात काम न करता विनायक राऊतांचा हा कॉन्फिडन्स, मला वाटते ओव्हर कॉन्फिडन्स नाही, हा माज आहे. या येणाऱ्या महिन्या 2 महिन्यातल्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये विनायक राऊत या प्राण्याचा पराभव या महायुतीचा सामान्य कार्यकर्ता करेल असं माझं म्हणणं. ज्याने 4 आण्याचं काम सुद्धा केलं नाही, एक पैशाचा रोजगार कोणाला दिला नाही, उलट कोकणाचा रोजगार बुडवला, कोकणाला उपाशी ठेवलं. मला विश्वास आहे अशा विनायक राऊत या खासदाराला 2-2.5 लाख नाही, त्याच्यापेक्षा जास्त मताने या महायुतीतला सामान्य कार्यकर्ता हरवून दाखवेल. कुठल्याही प्रकारचं गेल्या 10 वर्षात काम न करता विनायक राऊतांचा हा कॉन्फिडन्स, मला वाटते ओव्हर कॉन्फिडन्स नाही, हा माज आहे. हा कसा येतो, कुठून येतो, परमेश्वर जाणे. या सगळ्या 13-14 लाख मतदारांना गृहीत धरणं, मला वाटते विनायक राऊतांची ही गोड चूक आहे. आणि मला विश्वास आहे की या येणाऱ्या महिन्या 2 महिन्यातल्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये विनायक राऊत या प्राण्याचा पराभव या महायुतीचा सामान्य कार्यकर्ता करेल असं माझं म्हणणं आहे. विनायक राऊतांनी गेल्या 10 वर्षामध्ये, म्हणजे कोविडमध्ये यांचे मुख्यमंत्री असताना उत्तर प्रदेश पासून परप्रांतामध्ये जाणाऱ्या अनेक मंडळींना गाड्या दिल्या, पण कोकणातल्या मंडळींना कोकणात येण्याला अडवलं ते विनायक राऊतांनी. नाक्यावरती अडवून पुन्हा परत पाठवल्या. कोकणी जनतेचे हाल करणारा अशा प्रकारचा उबाटाचा खासदार, ज्याने 4 आण्याचं काम सुद्धा केलं नाही, एक पैशाचा रोजगार कोणाला दिला नाही, उलट कोकणाचा रोजगार बुडवला, कोकणाला उपाशी ठेवलं. मला विश्वास आहे अशा विनायक राऊत या खासदाराला 2-2.5 लाख नाही, त्याच्यापेक्षा जास्त मताने या महायुतीतला सामान्य कार्यकर्ता हरवून दाखवेल असा मला विश्वास आहे.